गेले 20 दिवस छोटी बहीण होती आणि ती आज गेली. ती आज 20 दिवसापूर्वी आईला जी भेटाय आली आणि आईचं तब्येत जास्त असल्यामुळं ती थांबली आणि आज ती गेली. सकाळी सकाळी लवकर गेली, पण जाताना खूप रडत होती. कारण हमेशा आई वाट लावणारी आई आज नव्हती आणि जाताना खूप दुःख वाटत होतं. खूप रडत होती की हमेशा आई बसमध्ये बसून द्यायचं, बस स्टँडपर्यंत जायचं आणि तिची बॅग घेऊन बसमध्ये बसून देणार. पण घर असं सुनं सुनं वाटत होतं आणि तिला जाताना खूप असं वाईट वाटत होतं. खरंच माहेरात आई असणं गरजेचं असतं हे आम्हा बहिणीला सगळ्यालाच समजलं. ती जायची त्यावेळेस 5ला उठायची. तिची सारखी धावपळ राहायची, जाणार आहे. भन्नाट असं घर, भन्नाट भिंती, भन्नाट कुटुंब, ते बन 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 असं वाटत होतं आणि करमत नव्हतं. काय करणार? लडकी बोळवण म्हणतात आई गेल्यानंतर. तर ती लडकी बोळवण करून काल 13वी झाली आणि आज मला पण जायचं आहे. मी पण माझ्या घरी जाणार आहे. पण ज्यावेळेस मी पण जात होते त्यावेळेस आई गेटला येऊन उभं टाकायची. माझ्याकडे जर वजा असेल काही तर मेन रोडपर्यंत यायची. खूपच असं घरादारात बसा असं वाटत नाही, करमत नाही आणि आठवणी तिच्या खूप सतवत आहे. बाजूवर निवांत झोपून राहणारे, निश्चित पडून राहणारे 3 महिन्याचा सहवास, जन्मतापासूनचा तर सहवास होताच, पण 3 महिने जे अंथरुणात होती पण बोलत होती, सुखदुःख सांगत होती, गप्पा मारत होती, खाऊ घालणं, पिऊ घालणं, उठवणं, बसवणं, औषध गोळ्या चारणं, हा जे सहवास होता तो पण सहवास संपला आणि आम्ही बहिणी ज्याच्या त्याच्या घरी जायला निघालो. ज्यावेळेस माहेरचा निरोप देत असताना खूपच वाईट वाटत होतं की खरंच माहेरात आई असणं गरजेचं असते. कारण माहेरात जर आई असली तरच माहेराला माहेरपणाची शोभा येते. माहेर या शब्दाला माहेरात आई असल्यावरच माहेर आहे. आम्ही बहिणी एकमेकीच्या गळ्याला पडून हंबरडा फोडून रडलो आणि प्रतीचा प्रवास ज्याच्या त्याच्या घरी आम्ही निघालो. प्रत्येकाच्या घरी ज्याच्या त्याच्या घरी आम्ही
माहेरात आई नाही तर माहेरात काहीच नाही. माहेरात आई पाहिजे. किती वय असलं, रिकामी असू द्या, पण माहेरात आई पाहिजे. ज्या माहेरात आई आहे त्याच माहेरात माहेर पण राखावं पण माहेराला जावं असे मन आहे. तसं माहेरात राख खाऊन पाक खालो म्हणून सांगणारी मुलगी माहेरात येते तर माहेरात खरंच आई असायला पाहिजे. आई असायला पाहिजे.